नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के सम्यक मराठीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची राज्यघटना याविषयी प्रश्न आणि उत्तर बघणार आहोत, जे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर उत्तर आहे संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा हे आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष संख्या किती आहे? तर महाराष्ट्राच्या विधानसभेची अध्यक्ष संख्या 288 एवढी आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 4, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते. प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांना आहे. प्रश्न क्रमांक 7, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधानानुसार कोणती घटनात्मक संस्था नाही? तर भारतीय संविधानानुसार घटनात्मक आयोजन ही संस्था नाही. प्रश्न क्रमांक 9, भारताचे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? तर उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा आहेत? तर महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण 48 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 11, घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर घटनेतील कलमानुसार 360 ही कलम लागू केली जाते. प्रश्न क्रमांक 12, भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधित कलम कोणते? तर याचे उत्तर आहे 51 हे मूलभूत कर्तव्य संबंधित कलम आहे. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14, वस्तू व सेवा कराशी म्हणजे GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर याचे उत्तर आहे 101वी दुरुस्ती घटना आहे. प्रश्न क्रमांक 15, जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर याचे उत्तर आहे जन गण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 16, 1971च्या भारतीय पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? तर त्यांचे नाव आहे तर भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी या होत्या. प्रश्न क्रमांक 17, जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय? तर याचे उत्तर आहे जनहितार्थ याचिकेचा उद्देश सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. प्रश्न क्रमांक 18, भारतीय राज्यघटनेत 52वी घटना दुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली? तर याचे उत्तर आहे भारतीय राज्यघटनेत 52वी घटना दुरुस्ती पक्षांतराला आळा घालणे यासाठी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर त्याचे उत्तर आहे भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 20, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 21, घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? तर घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार भारतीय संसद यांना आहे. प्रश्न क्रमांक 22, राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर त्यासाठी आहे 35 हे वय किमान आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 23, कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही?
तर याचे उत्तर आहे पोलीस हा विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक 24, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे सरदार पटेल हे अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 25, भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये कोणती भाषा नमूद नाही? तर याचे उत्तर आहे मारवाडी ही भाषा नमूद नाही. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प विधानसभेत कुणाच्या वतीने साजरे करतात? तर याचे उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या 2 भाषा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत? तर याचे उत्तर आहे अरबी व चायनीज या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत. प्रश्न क्रमांक 28, लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? तर याचे उत्तर आहे 67. प्रश्न क्रमांक 29, भारतामध्ये कोण मूलभूत हक्काचे पालक असतात? तर याचे उत्तर आहे भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे पालक असतात. प्रश्न क्रमांक 30, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर याचे उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न क्रमांक 31, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? तर याचे उत्तर आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ राज्यपाल यांच्याकडून दिली जाते. प्रश्न क्रमांक 32, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रश्न क्रमांक 33, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 या वर्षी मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 34, कोणते पद निर्वाचित नाही? तर याचे उत्तर आहे राज्यपाल हे पद निर्वाचित नाही. प्रश्न क्रमांक 35, राज्य शासनाचा आर्थिक अर्थसंकल्प व विधिमंडळात कोण सादर करतो? तर याचे उत्तर आहे अर्थमंत्री सादर करतो. प्रश्न क्रमांक 36, शोषधिकारी घटनेनुसार कोणास आहेत? तर याचे उत्तर आहे संसद हे शोषधिकारी घटनेनुसार आहे. प्रश्न क्रमांक 37, अखिल भारतीय सेनाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर याचे उत्तर आहे कलम 312. प्रश्न क्रमांक 38, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर याचे उत्तर आहे राष्ट्रपती यांना अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 39, घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे? तर घटनेच्या 370 कलमानुसार जम्मू काश्मीर याला खास दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 40, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर उत्तर आहे 42वी घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.